नमस्कार. 23 एप्रिलला साजऱ्या होणाऱ्या पुस्तक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना म्हणजे प्रचंड वाचणाऱ्यांना, पुस्तक खरेदी करून वाचणाऱ्यांना, किंडलवर पुस्तकं वाचणाऱ्यांना, दुसऱ्याची पुस्तकं आपलीच समजून वर्षानुवर्ष ठेवणाऱ्यांना, नियमित लायब्ररीत जाणाऱ्यांना आणि आपल्या कॉलेजची लायब्ररी कोणत्या मजल्यावर आहे याचा अंदाज असणाऱ्यांना, जिम मेंबरशिप घेतली की फिटनेस कसा आपोआप येतो तसं पुस्तक लायब्ररीतून आणलं की त्यातलं ज्ञानही अवगत होतं असं समजून 15 दिवस पुस्तक ठेवून पुस्तक न वाचताच लेट फी भरणाऱ्यांना, पुस्तक हातात असताना शेजारी ठेवलेला चहा गार झाला हेही न कळणाऱ्यांना आणि पुस्तकावर डोकं ठेवून झोपलं की ज्ञान डोक्यात शिरतं अशी ठाम समजूत असणाऱ्यांना आणि वाचक म्हणजे टेक्स्टबुक्स किंवा फेसबुक पोस्ट यापेक्षा किंचित अधिकचं वाचणारा हे ठाऊक असणाऱ्यांना सगळ्यांना पुस्तक दिनाच्या शुभेच्छा. आणि हो, खरं तर वाचायला हवं पण वेळ मिळत नाही असं मनापासून वाटणाऱ्यांनाही पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या आपल्या जरा गमतीदार शुभेच्छा दिल्या खऱ्या, पण त्या गंमत म्हणूनच घ्या हं. पण यातला शेवटचा प्रकार म्हणजे वाचनाचं महत्त्व कळतं आहे पण वाचायला वेळ मिळत नाही किंवा चांगला वाचक व्हायची इच्छा आहे असं जर तुम्ही मानत असाल किंवा तुम्हाला असं वाटत असेल तर हा भाग अगदी शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर उत्तम वाचक आहात असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते खरं आहे का, काय कसोट्या असतात त्याच्या, हेही जाणून घेऊया. आणि त्यासाठीही तुम्हाला हा भाग संपूर्ण पाहायला हवा. आता तुम्हाला एक गंमत सांगते. शंकर वावीकर नावाच्या गृहस्थांनी 1896 साली एक पुस्तिका प्रकाशित केली होती. तिचं शीर्षकच होतं वाचन. तिच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिलं होतं, हल्लीचे प्रोफेसर आणि शिक्षक टेक्स्टबुक व्यतिरिक्त काही वाचत नाहीत. साल 1896 म्हणजे आजपासून साधारण 130 वर्षांपूर्वी सुद्धा हीच तक्रार होती. तेव्हा तर मोबाईल OTT नव्हते तरी सुद्धा. आहे की नाही मजा? त्याचं कारण सांगू. कोणत्याही समाजात वाचक हा मुळातच कमी असतो. म्हणजे असं मी नाही हं, ज्येष्ठ पत्रकार, संपादक, विचारवंत अरुण टिकेकर म्हणतायत. हा वरचा किस्साही त्यांच्याच एका पुस्तकातला. या पुस्तकाविषयी बोलूच या, पण आधी ते काय म्हणतायत ते बघूया. त्यांचं मत आहे की कुठल्याही समाजामध्ये वाचक हा मुळातच कमी असतो. त्यानं काही बिघडतं असं नाही. म्हणजे जे करायचं ते सरसकट सगळ्यांनीच करायचं ही काहीशी चुकीची समजूत आहे. मी निश्चितपणे असं सांगतो की जुन्या नव्या पुस्तकांच्या दुकानात असे अनेक वाचक दिसतात जे पदराला खार लावून पुस्तक विकत घेतात. मला असं वाटतं की इतर राज्यांच्या मानाने महाराष्ट्रामध्ये ग्रंथालयाचं जाळं इतकं मोठं आहे की त्यामुळे स्वतः ग्रंथ विकत घेऊन वाचण्याची सामाजिक सवय आपल्याला लागलीच नसावी. पण ग्रंथालयात बसून लोक वाचत असतात. फिरत्या वाचनालयातून आणून पुस्तकं वाचत असतात. त्यामुळे लोक वाचतच नाहीत यावर माझा व्यक्तिशः विश्वास बसत नाही. आता हे पुस्तक लिहिलं गेलं 2005 मध्ये. मधल्या 20 वर्षात यात थोडा बहुत फरक पडला असेल, पण ते स्वतः पत्रकार आहेत. समाजाचं बारकाईनं निरीक्षण करणारे आहेत. त्यामुळे त्यांचे अनेक मुद्दे आत्ताही लागू पडतात. ते म्हणतात, 24 तास वाचणारा किंवा सतत वाचणारा असा जो एक शब्दप्रयोग आपल्याकडे केला जातो, सध्याची माझी नोकरी पाहता सध्या तरी मला ते शक्य नाही, परवडणारं नाही. निदान 18 तास म्हणाल तर ते सुद्धा शक्य नाही. आता 18 तास वाचत असतो असा शब्दप्रयोग आपल्याकडे का रूढ झाला आहे हे मला माहीत नाही. बहुधा 6 तास झोप घ्यायची आणि इतर 18 तास वाचनानंद घेत बसायचं असं काहीसं समीकरण आपल्याकडे झालेलं आहे. हे समीकरणच मराठीचा घात करत आहे असं मला वाटतं. 18 तास किंवा 24 तास वाचण्याच्या ऐवजी वाचन न केलेलं बरं असं समजणाऱ्यांची संख्या वाढीला लागलेली आहे. आणि हा सुज्ञ विचार झाला तो मुंबईकराला तर करावाच लागतो ना. पण ज्यावेळी आपण आपल्या मित्रांना, घरच्या मंडळींना असं सांगू की बाबा दिवसातून एखादा तास वाचलं तरी चालेल, आठवड्यातून एखादा तास वाचलं तरी चालेल, त्यावेळेला मला वाटतं महाराष्ट्रामध्ये वाचक वाढतील. आहे की नाही? अगदी बरोबर मुद्दा. मला तरी 100% पटलाय.
अगदी रोज झोपण्याआधी 15 मिनिटं वाचलं तरी आपण वाचक होऊ शकतो आणि हे कोणालाही करता येईल. स्वतः टिकेकर हे महाराष्ट्रातल्या अग्रगण्य वाचकांमध्ये गणले जातात. ते वाचकच होते असं नाही, तर ते ग्रंथसंग्राहक होते. त्यांच्याकडे हजारो महत्वाचे आणि दुर्मिळ ग्रंथ होते आणि याची खरं तर त्यांच्या घरी परंपरा होती. त्यांच्या लहानपणी त्यांच्या वडिलांचा 15,000 पुस्तकांचा संग्रह त्यांच्या अवतीभोवती होता. घरात 15,000 पुस्तकं, हा त्यांच्या वडिलांच्या पुस्तकांचा संग्रह होता, जो आज कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आहे. पुढे टिकेकरांनी स्वतःचा हजारो पुस्तकांचा संग्रह केला, तो वेगळा. बरं, खूप काही श्रीमंत होती काही मंडळी, तर तसंही नाही, पण ग्रंथप्रेम हेच त्याचं खरं कारण. पण याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट ही की 15,000 पुस्तकं घरात असूनही अरुण टिकेकरांना शालेय जीवनात वाचनाची आवड नव्हती. त्यांना क्रिकेटची आवड होती, त्यामुळे ते मैदानात रमायचे, थोडं बहुत वाचायचे. पण काय तर अर्नाळकरांच्या कादंबऱ्या, दिवाळी अंक, मासिकं हेच. त्यांच्या गंभीर वाचनाला सुरुवात झाली ती MA ला गेल्यानंतर, आणि तीही कशी तर MA ला त्यांना 62 क्रमिक पुस्तकं लावण्यात आली होती. ती विकत घेणं परवडणारं नव्हतं आणि म्हणून ते ग्रंथालयात जाऊन वाचू लागले. मग आवडीच्या विषयांवरची पुस्तकं वाचण्यात रमू लागले. इतिहास हा त्यांच्या आवडीचा विषय. मग गोविंदराव तळवलकरांनी त्यांना ही पुस्तके तू वाचली पाहिजेत अशी यादी दिली आणि त्यांच्या वाचनाला दिशा मिळाली. या गोष्टीतून आपल्या लक्षात येतं की वाचनाची गोडी उशिराही लागू शकते. काय वाचावं हे सांगणारं कोणीतरी आपल्याबरोबर असेल तर ते अधिक सोपं होऊ शकतं. अर्थात इथेही पुन्हा पुस्तकं आपल्याला मदतीला येऊ शकतात. टिकेकरच म्हणतात की M.N. रॉय यांची अ लिस्ट ऑफ बुक्स फॉर ॲडव्हान्स रीडिंग पाहिल्यावर मला कळलं की अशा याद्या असणार आणि असायला हव्या. आपल्या आवडीच्या विषयांची अशी यादी तयार मिळाली तर खरंच किती छान होईल. तुमच्या आवडीचा विषय आम्हाला प्रतिक्रियेमध्ये सांगा बरं. असे कोणते विषय आहेत याचा आपण एक सर्वे तर करूया. आणखी एक मुद्दा इथे या निमित्ताने मांडावासा वाटतो. तुमच्यापैकी अनेकांच्या घरी कदाचित टिकेकरांसारखेच ग्रंथप्रेमी पूर्वज असतील. म्हणजे तुमचे आई वडील, आजी आजोबा अनेकदा त्यांनी विकत घेतलेली, संग्रही ठेवलेली पुस्तकं घरात पडून असतात, हो ना. कपाटं अडवून असतात. काय बरं करावं, कुणी वाचत तर नाही, रद्दीत काढावी का, हे असं वाटणं स्वाभाविक आहे. पण पुस्तकांवरचं छापील मूल्य ही त्याची किंमत नसते. ते पुस्तक जितकं जुनं, दुर्मिळ तितकं अधिक मौल्यवान होत जातं. त्यात ते कोणी हाताळलं हेही महत्त्वाचं असतं. पुस्तक लेखकानेच भेट दिलं असेल तर ती त्याची सही हा अनमोल ठेवा आहे. त्याची किंमत कशी करणार नाही का. कधी कधी तुमच्याकडे असलेल्या पुस्तकाची प्रत आता इतर कुठेच उपलब्ध नसते. म्हणजे असंही असू शकतं. मग ते रद्दीत जाऊ देणं योग्य आहे का सांगा. एखादा त्या विषयातला अभ्यासक त्या पुस्तकासाठी वणवण फिरतो आहे असंही असू शकतं. याविषयी टिकेकर काय लिहितात पहा. भारतात जी जुनी संस्थानं होती तिथे संस्थानिकांकडे उत्तम ग्रंथसंग्रह होता आणि जुन्या पुस्तकांची विक्री करणारी दुकाने देशभर होती. ती अशा पुस्तकांची विक्री करत असत. पण आता अशी बहुतेक दुकाने ही स्टेशनरी विकू लागली आहेत. याचं कारण काय तर ती जुनी पुस्तकं आपल्याकडे होती ती इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, इटली आणि जपान या 7 देशांच्या संशोधकांनी नेली. आता आपल्याकडे उरलेला सांस्कृतिक ठेवा कोणता तर आपले आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांनी संग्रहित करून ठेवलेली पुस्तकं. आजच्या पुस्तक दिनाला आपल्याकडे असलेल्या जुन्या पुस्तकांचं मोल लक्षात घ्यायलाच हवं. आपली केवढी मोठी संपत्ती देशाबाहेर गेली आहे, तीही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. तेव्हा आता तरी आपण जागा व्हायला नको का. तर आता तुम्हाला सांगते या पुस्तकाविषयी. सांगते कशाला, तुम्हाला हे पुस्तक दाखवतेच. याचं नाव आहे अक्षरनिष्ठांची मांदियाळी, ग्रंथशोध आणि वाचनबोध. 159 पानांचं आणि तसंच चिमुकल्या आकाराचं हे पुस्तक आहे. अरुण टिकेकरांनी जितके मोठे ग्रंथ एरवी लिहिले आहेत, मग तो मुंबई विद्यापीठाचा इतिहास असेल, स्थलकालसारखा ग्रंथ असेल, त्या सगळ्यांच्या तुलनेत हे पुस्तक चिमुकलं पुस्तक आहे असंच म्हणायला हवं. पण मराठी साहित्यातला हा अमूल्य ठेवा आहे. इंग्रजी भाषेत बुक्स ऑन बुक्स या प्रकारची अनेक पुस्तकं असतात. म्हणजे पुस्तकांविषयीची पुस्तकं. यामध्ये
हाऊ टू बी अ गुड रीडर, हाऊ टू रीड लिटरेचर लाईक प्रोफेसर, यापासून द इयर ऑफ रीडिंग डेंजरसली, अ हिस्ट्री ऑफ रीडिंग, माय इयर ऑफ मॅजिकल रीडिंग अशासारखी अनेक पुस्तकं आहेत. आपल्याकडे मात्र या धर्तीवरची पुस्तकं जरा कमी आहेत. अशा बुक्स ऑन बुक्सपैकी हे पुस्तक आहे. यात 2 विषय सांगितले आहेत. ग्रंथशोध म्हणजे दुर्मिळ पुस्तकं मिळवण्याचा त्यांचा प्रवास कसा होता, आणि वाचनबोध म्हणजे कसं वाचावं किंवा उत्तम वाचक कसं व्हावं. कुणीही या पुस्तकाच्या प्रेमात पडेल इतक्या रंजक प्रकारे ते लिहिण्यात आलेलं आहे. चला तर आज पुस्तक दिनाच्या निमित्ताने यातील एक उतारा आपणही वाचूया. विषयच काय धमाल आहे बघा. दारू पिऊन नशेचा अनुभव घेता येतो आणि पुस्तक वाचतानाही झिंग असते, बरोबर. पण या दोन्हीमध्ये कधी आपण तुलना केली आहे का? आपण नाही, पण अरुण टिकेकरांनी केली आहे. बघा काय लिहितायत ते. ग्रंथ वाचन आणि मदिराप्राशन या दोहोंमुळे कैफ चढतो हे खरं असलं तरी त्या कैफाच्या गुणात्मकतेत आणि अंमलकाळात फरक आहे. मदिराप्राशनाचा कैफ केवळ काही घंटे तर ग्रंथ वाचनाचा काही वर्ष, क्वचित कधी आयुष्यभर राहतो. ग्रंथ वाचनाचा आणि त्यासाठी ग्रंथ संग्रह करण्याचा नाद लागला की तो मरेपर्यंत सुटत नाही. सुटावा असं वाटतही नाही, कारण त्या नादामुळे अपराधित्वाची जाणीव किंवा भावना निर्माण होत नसते. मदिराप्राशनाचं तसं नसतं. कुणी कितीही गोडवे गायले तरी मदिराप्राशनामुळे येणारा अपराधीपणा घालवता येत नाही. ग्रंथ वाचन करणाऱ्यांना घरातल्या कोवळ्या मुलामुलींसमोर ते करण्यात संकोच वाटत नाही, आणि मदिराप्राशनाचं तसं नाही. आपल्या कुटुंबियांसमोर ते करण्याचं धारिष्ट्य येण्यासाठी, अपराधीपणाची जाणीव बोथट होण्यासाठी सुधाकराची नव्हे तर थेट तळीरामाची अवस्था गाठावी लागते. संकोच करत, चोरी छुपी करत रसप्राशन करण्यापेक्षा खुलेआम ग्रंथ वाचन करणं हे सोयीस्कर तर खरंच, पण बौद्धिकदृष्ट्या हितकारकही. मदिराप्राशन एकट्यानं करण्यात मजा नाही असं म्हटलं जातं. ग्रंथवाचन एकट्याने एकांतात करण्यातच मजा आहे. मदिराप्राशनाच्या वेळी हास्यकल्लोळाची गरज भासते. शांततेत पिणाऱ्याला पिण्याचं सुख लाभत नसावं. ग्रंथवाचनासाठी नीरव शांतता ही तर पूर्व अट आहे. नीरव शांततेत एकाकी ग्लास रिते करत ग्रंथवाचन करणारे असतीलही काही. ब्रिटिश साहेबाने तर मदिराप्राशनाबरोबर ग्रंथवाचन करण्याचं तंत्र चांगलंच विकसित केलंय. पण तरीही निर्भेळ ग्रंथवाचनाचं सुख काही निराळच आहे. 2 प्रकारच्या मदिरांची कॉकटेल म्हणजे मिलावट निषिद्ध मानली जाते, कारण ती आनंद देण्याऐवजी शरीरावरचा ताबा घालवते, जिभेवरचं नियंत्रण गमावते. ग्रंथवाचनात एकामागून एक ग्रंथ थोडे थोडे वाचून अगदी कॉकटेल केली तरी शरीरावरचं नियंत्रण सुटत नाही. अतीव मदिराप्राशन करणाऱ्यांपासून दूर राहण्याकडे इतरांची प्रवृत्ती बनते, आणि अतीव ग्रंथवाचन करणाऱ्याला बहुश्रुत विद्वान समजून त्याची ओळख करून घेण्याची इतरांना उर्मी येते. म्हणूनच ग्रंथ ओळीनं मांडून घर सजवता येतं, आणि मदिरेच्या बाटल्या मात्र कपाटात दडवून ठेवाव्या लागतात. पूर्वी मदिराप्राप्ती होण्याची स्थळं कमी होती, तशी ग्रंथप्राप्तीची स्थळंही कमी होती. आता मदिराप्राप्ती अगदी सहजासहजी होते, पण दुर्मिळ ग्रंथांची उपलब्धी मात्र अधिकच दुर्मिळ झाली आहे. मदिराप्राशन करणाऱ्यांची संख्या प्रतिदिनी वाढत आहे, तर ग्रंथवाचन करणाऱ्यांची संख्या अपेक्षित गतीनं वाढत नसल्याचं बोललं जात आहे. झटकन येणाऱ्या कैफाचा अनुभव घेण्याकडे प्रवृत्ती वाढत असावी. जिंदगीभर परिणाम करणाऱ्या नशेचं आकर्षण अजून तरी अनेकांना वाटत नाही. त्वरित चढलेला कैफ तितकाच त्वरित उतरतो, टिकाऊ नसतो. ग्रंथवाचनाचा कैफ आयुष्यभर राहू शकतो. म्हणूनच मदिराप्राशनाच्या बाजूनं मत देणाऱ्यांना एवढंच सांगावंसं वाटतं, हाय कमबख्त, तूने असली मदिरा तो पी ही नहीं, पी के देखो मजा आएगा. हा भाग कसा वाटला? आजपासून 15 मिनिटं वाचनाला दिली रोज तर आपणही उत्तम वाचक होऊ शकतो.
आणि त्यासाठी टिकेकरांच्या ह्या पुस्तकासारखी पुस्तकं आपल्या मदतीला आहेतच. आपला हा कार्यक्रम मराठी साहित्य, वाचन, संस्कृती जपण्याचा एक प्रयत्न आहे. आता आपला परिवार 40,000हून अधिक लोकांचा आहे. त्याला 1 लाखापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करूया. त्यासाठी काय करायचं आहे तर मधुरा वेलणकर साटम ही माझी वाहिनी, तिला पसंती द्यायची आहे, तिचा प्रसार करायचा आहे आणि तिचे सभासद व्हायचे. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन भाग तुम्हाला लगेच दिसेल आणि मग तो पुढे पाठवता येईल. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका नव्या गोष्टीसह. तोपर्यंत पुस्तक दिनाच्या शुभेच्छा आणि खूप छान छान पुस्तकं वाचत राहा, पण वाचत राहा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.